मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? ती होती राजगड. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा डोंगर एकेकाळी ओळखला जायचा मुरुंब देवाचा डोंगर नावाने. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्यावर सापडलेल्या स्वराज्याच्या पहिल्या धनाने या डोंगराचं सोनं केलं, तिथे अभेद्य किल्ला बांधला, त्याला राजगड हे नाव दिलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केलं. हा केवळ एक किल्ला नाही, तर हे महाराजांच्या दूरदृष्टीचं आणि मराठ्यांच्या अजोड पराक्रमाचं प्रतीक आहे. तब्बल 26 वर्षे हा गड स्वराज्याची राजधानी होता. याच राजगडावरून स्वराज्याचे निर्णायक डावपेच बाहेर पडले. अफझल खानाच्या वधाची रणनीती असो, शाहिस्तेखानाची फजिती करण्याची धाडशी योजना असो, सुरत लुटीची योजना असो किंवा आग्र्याहून सुटकेचा तो अविश्वसनीय प्रवास, या सगळ्याचा साक्षीदार आहे राजगड. सुरतीच्या लुटीकील मिळालेली अफाट संपत्ती याच गडावर सुरक्षित ठेवली गेली. पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिले, पण राजगड महाराजांनी स्वतःकडेच ठेवला. यावरून या गडाचे महत्त्व लक्षात येते. आणि जेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले, तेव्हा थेट याच राजगडावर सुखरूप परतले. पण राजगड फक्त रणांगणापुरता मर्यादित नव्हता. हा गड महाराजांच्या कौटुंबिक सुखदुःखाचाही साक्षीदार आहे. याच पवित्र भूमीत छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि याच गडाने महाराणी सईबाईंना अखेरचा निरोप दिला. कोंढाणा सर करताना तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर स्वराज्याने कोंढाणा जिंकला खरा, परंतु गड आला पण सिंह गेला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य याच गडाने ऐकले. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती या 3 माच्या आजही शिवरायांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा गातात. राजगड म्हणजे केवळ एक किल्ला नाही, तर तो आहे स्वराज्याचा बुलंद आवाज आणि मराठ्यांच्या अजिंक्य इतिहासाचा मानबिंदू. अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.